नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ज्यासाठी आपण इथे जमलो आहोत त्यासाठी आजच्या सारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही, कारण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। आणि या शुभ कार्याच्या उद्घाटनासाठी जे आपण या हॉलवर जमलो आहे त्याचं जे कारण आहे ते म्हणजे मुलींना मिळणारे हक्क। याच मुलींच्या हक्कांसाठी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झगडले, त्यामुळे त्यांची जयंती साजरी करायला याच्यापेक्षा चांगली जागा दुसरी कुठलीही असू शकत नाही। म्हणून आपण इथे त्यांची जयंती साजरी करणार आहोत। आता मी शिवाला विनंती करतो की तिने 2 शब्द बोला। बापरे, मला काय बोलावं काहीच कळत नाहीये, कारण तुम्ही सगळ्यांनी मला एवढं मोठं सरप्राईज दिलं की काही शब्दच फुटत नाहीयेत। पण आता लक्ष्मण काका बोलले ना, ते एकदम करेक्ट बोलले। बाबासाहेबांनी याच गोष्टीसाठी खूप प्रयत्न केले आणि आजच्या दिवशी या हॉलचं उद्घाटन झालं, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। या दिवशी बाबासाहेबांचे शब्द आठवत आहेत मला। महिलांच्या सामाजिक उत्कर्षामध्ये जे काही अडथळे येतात, जे काही ते दूर करण्याचं काम हिंदू कोड बिलात केलंय आणि प्रत्येक महिलेने आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपली धनसंपत्ती आणि आपले अधिकार खूप प्रामाणिकपणे जपले पाहिजेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे। या बाबासाहेबांच्या शब्दांमुळे आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते आणि त्यानुसार आपण वागू लागतो। खरं तर बाबासाहेबांनी ही शिकवण दिली आणि पप्पांनी ते माझ्यापर्यंत पोचवलं। माझ्यावर पण अन्याय झाला होता, म्हणूनच मला शिवानीचं शिवा होता आलं आणि यात सगळ्यात मोठा हातभार माझ्या पप्पांचा होता आणि तोच विचार मी पुढे करते। चला आता या शुभ क्षणी मी लक्ष्मण काकाला आता स्टेजवर बोलवतो आणि बाबासाहेबांच्या फोटोला हार घालण्याची विनंती करतो। त्यांचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी घेऊया। शिवा ये ना।